काय झालं साहेब? आत कोणीच नाहीये. पटली ना खात्री? अजून 2-4 घर आहेत माझी. यांची इच्छा असेल तर तिकडेही बघून घ्या. इन्स्पेक्टर साहेब, एक नंबरचा धूर्त आणि कावेबाज माणूस आहे हा. अरे यांनीच माझ्या मुलीला लपवलंय. हो, तुम्ही तुमच्या पद्धतीने विचारा ना. हा पोपटासारखा बोलायला लागेल, नाही तर बेड्या ठोकायला. बाई, आम्हाला आमचं काम शिकवू नका. प्रयत्न करतोय ना आम्ही. अहो मग करा. शेणामातीची बाहुली नव्हती माझी लेक. शांत व्हा. खोत साहेब, तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं तर यावं लागेल. हो. आणि हो, गोदावरी खोत जर सापडल्या तर तसं आम्हाला कळवा. हो, कळवणारच. आणि मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा नातेवाईकांकडे चौकशी करा. विश्वास ठेवा, तुमची मुलगी सापडेल. चला. आत बघा. दादा, हे कसं शक्य आहे? आत कुणीच नाहीये. समद्या खिडक्यादार बाहेरनं कडेकोट बंद करून गेलो होतो म्या. दादा, आम्ही जातो गोदाला शोधायला, नाहीतर उगाच गावात बोंबाबोंब व्हायची. कुठं शोधायला जाणार भिकाजी? गोदा पळाली नाही, पळवली गेलीये. सत्यवान, एक गोष्ट लक्षात आली का? कुलूप चावीनं उघडलं गेलंय. म्हणजे हे काम घरच्या भेद्याचं आहे. बोल, तूच केलंस नाही सगळं. बोल. हो हो, मीच केलं. गोदावरीला तू तुझी वागणूक देत होतास ना, बघवत नव्हतं रे मला. अरे कोताची सून होती की जनावरांसारखं वागवलंस तिला. जनावरांसारखं. तेव्हाच मी ठरवलं तुझ्या तावडीतून तिची सुटका करायची. शंकर, एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना? वहिनी, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्या शेतातल्या घराची चावी द्याल? गोदावरी ठीक आहेत ना? वहिनी, शंकर, शांत शांत. खूप त्रास दिला ना तुला, पण
तू काळजी नको करूस हा. मी तुला इथून बाहेर काढणार हा. चल पण इथून उठून सावकाश सावकाश. थांब वहिनी थांब. ये. काळजी करू नकोस. चल जवळच आहे. शंकर हे इतक्या जवळ आहे, कुणाला संशय आला तर? अगं उलट इतक्या जवळ म्हणल्यावर कुणालाच संशय येणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव हा. हे बघ ऐक, तू आतून कडी लावून घे हा. चल. शंकर हा. मला ना काहीतरी विचित्रच जाणवतंय. म्हणजे मला असं वाटतंय की आपली शेवटची. काय बोलतेस तू बहिणी? असं काही होणार नाहीये. मी तुझी इथून सुटका करणार, माझं वचन आहे तुला. बरे बघ बहिणी दार लावून घे. मी येतो. काळजी घे. गोदावहिनीने कर्तव्यात कधीच कसूर नाही केली. प्रतिकूल परिस्थितीतही व्रतस्थ पतिव्रता राहिली ती. तुझ्याशी प्रामाणिकपणे संसार केला तिने. धाकट्या भावासारखी माया केली माझ्या. तिचा विश्वासघात केलास तू. म्हणूनच माझा राग अनावर झाला. अरे किती दिवस हा उंदीर मांजरांचा खेळ बघायचा. कमीत कमी मी तरी तुमच्यासारखा कृतज्ञ नाहीये. नीच माणूस आहेस तू, नीच. ही भासडून ठेवीन. खूप मोठी चूक केली आहेस तू. सत्यवान, याला इथेच डांबून ठेवा. हस्तनीतला निखार आहे हा. हे बघ आई, पण शंकरनं चूक केली. चुकांचं गणित तू मांडलंयस बाबा. 2 बायका करायच्या, मग एकीला छळायचं आणि दुसरीला डांबून ठेवायचं. सख्या भावानं विरोध केला तर त्याला मारहाण करायची, मुस्कटदाबी करायची. अशी वृत्ती कुणाचंच आयुष्य सुखी करू शकत नाही. वाह वाह, खोतांचं नाव खूप मोठं करतोयस बाबा. अरे तूच दलदल केलीस, आता तूच सावर. नाहीतर त्या दलदलीत कधी रुतून बसशील तुझं तुलाच कळणार नाही. सावकाश. काय चाललंय तुमचं? शांत व्हा. तुम्ही असं केलं ना तर मला वाटतं की मी चूक केली तुमच्या प्रेमात पडून. तुम्हालाही मी चुकीची वाटते का? सांगा तसं असेल तर. आणि तसं वाटत असेल ना तरी मी चुकीची नव्हते आणि नाहीये. मला मान्य आहे मी लग्न झालेल्या माणसावर प्रेम केलं, पण माझं प्रेम खरं होतं आणि आहे. लग्नाआधी मी गरोदर राहिले याला जेवढी मी जबाबदार आहे तेवढेच तुम्ही जबाबदार आहात. पण आता चूक झालीये तर ती सुधारावी तर लागणारच ना. म्हणजे
पायात काटा रुतला आणि तो पाय आपण गोंजारत बसलो तर तो ठुसठुसत राहणार आणि त्रास आपल्यालाच होणार. त्यापेक्षा योग्य वेळी तो काटा काढून फेकून दिलेला बरा. काम झालं का? काम झालं मालक. म्हणजे गोदा गळा दाबून मारलं तिला आणि आपल्या शेतातल्या घराच्या मागच्या जागेत तिकडं लांब खड्डा खणून खात्री करून घेतली ना? ती दोन माणसं, ती माणसं खात्रीलायक आहे ती. आणि काय काळजी नको, एकदम खोल जमिनीत असं पुरून पुरून टाकलंय. खेळ खालास झालेला आहे मला. या
मग मला दिसली ती कोण होती? आई, मी गोदाला संपवलं. देवा, स्वतः बरोबर भावाचे हात ही रक्ताने रंगवले. देवा, याला माफ कर. पांडुरंग.
छान दिसतेय ना मी? हो तीन बाई